प्रेक्षकांनो नमस्कार. मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट स्वतंत्र भारताचा 80वा वर्धापन दिन, स्वातंत्र्य दिन आपण सर्वांनी साजरा केला. अनेक सामाजिक उपक्रम राबवले, राष्ट्राभिमानी असे कार्यक्रम आपण घेतले. आणि हे सर्व करत असताना एक गोष्ट प्रामुख्यानं आपल्या लक्षात येते की 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असेल, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असेल, हे राष्ट्रीय सण साजरा करत असताना याच्यामध्ये औपचारिकता जास्त आपल्याला दिसून येते. हे दिवस आपण साजरे करतो, सेलिब्रेट करतो, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतो, आनंदाने हर्ष होतो, परंतु देशाच्या संदर्भातली आपली कर्तव्यनिष्ठता, आपली जबाबदारी याकडे आपला विसर पडतो. मित्रांनो, हे स्वातंत्र्य किती संघर्षातनं मिळालं हे काय आता वेगळं तुम्हाला मी सांगायला नको. मोठं बलिदान, हुतात्मा हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. इतिहास आपला सर्वांना माहीत आहे. आणि एवढा मोठा संघर्ष करून आज ही स्वातंत्र्याची फळं आपण चाखतोय. आणि स्वातंत्र्य संग्रामाचा आढावा घेत असताना आज आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असेल, सामाजिक जीवनामध्ये असेल, सार्वजनिक जीवनामध्ये असेल, आपण देशाच्या संदर्भातली आपली कर्तव्यनिष्ठता किती पाळतो, आपली जबाबदारी काय निभावतो याचं अवलोकन करणं, याचा आढावा घेणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आपण पाहतोय आज आपल्या देशामध्ये कुठल्या समस्या आहेत, कुठले प्रश्न आहेत आणि त्यावर मार्ग आणि तोडगा काय आहे यावर प्रामुख्याने आपण विचार करताना दिसत नाही. मित्रांनो, सुसह्य असं आनंददायी सामाजिक जीवन, सार्वजनिक आयुष्य, आपली राष्ट्रीय कर्तव्यनिष्ठता ह्या संदर्भात कोणी बोलताना फारसं दिसत नाही. प्रत्येकजण ह्या ठिकाणी दिखावा करतोय आणि हा आभासी दिखावा आपल्याला आपल्या कर्तव्यापासून दूर नेतोय. आज आपल्या समाजव्यवस्थेची काय दशा आणि दिशा झालेली आहे, शिक्षण व्यवस्थेचं काय झालेलं आहे, समाजातल्या दुर्बल, मागास, आदिवासी, भटके विमुक्त हे समाज मुख्य प्रभावात आलेले आहेत का? ज्या अनावश्यक बाबी आहेत त्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा स्वैराचार माजवला जातो. मित्रांनो, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा, महागाई असेल, ह्यावर तोडगा निघाला जात नाही. फार मोठ्या प्रमाणात समाज आज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. रोजगार नाही आणि शिक्षण घेतलेले युवक लोंढेच्या लोंढे आज नोकरीपासून, रोजगारापासून वंचित आहेत. व्यवसाय करण्यासाठी त्यांना उपलब्ध सामग्री नाही आहे, साधनं नाही आहेत.
आणि मग अशा वेळेस फार मोठी आर्थिक विषमता, समाजामधली दरी निर्माण होत आहे. आरक्षणाच्या नावाखाली संधी, हक्क आणि अधिकार ह्या बाबीत आज समाजामध्ये फूट पडते. समाज एकमेकाच्या विरोधात उभा राहतो आणि ह्या देशामध्ये सर्वांना संधी मिळाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, संधीची समानता असली पाहिजे अशी भावना बोलून दाखवली जाते. परंतु तशी प्रशासकीय शासकीय व्यवस्था उपलब्ध आहे का? संधी मिळते का? हाही त्याच्या मागचा एक प्रमुख मुद्दा आहे. मित्रांनो, जी महागाई आहे, जो संघर्ष आहे, ह्या संघर्षामधून काय होतंय? प्रत्येक जण इथे या स्पर्धेच्या युगामध्ये एकमेकांना कमी लेखतोय आणि आर्थिक दुर्बलता, विषमता त्यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे. कौटुंबिक सामाजिक वातावरण दूषित झालेलं आहे आणि प्रत्येक जण एकमेकांचा हक्क अधिकार हा हिसकावून घेऊ लागलेला आहे. म्हणजे समाजामध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये, सार्वजनिक ठिकाणी आपल्याला जगण्या वागण्यासाठी सुसह्य आनंदमय असं वातावरण नाही. सामाजिक समता आणि न्यायच्या प्रस्थापनेचं काय झालं? महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, परंतु त्या संविधानाची अंमलबजावणी किती काटेकोरपणे होते का? शोषित, पीडित, वंचित घटकांना न्याय मिळतो का? सर्वांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे का? शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कारखानदार असेल, विद्यार्थी असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, समाजातल्या विविध घटकांना न्याय मिळतो का? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असताना आपण सर्वजण सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपली राष्ट्रीय कर्तव्याची जी जबाबदारी आहे ती व्यवस्थित निभावतो का? हा त्या मानाने महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो. आपण पाहतोय की कशा पद्धतीने विद्यार्थी आंदोलन करतायत, पेपर फुटीनंतर काय वातावरण आहे, न्यायालय काय निर्णय देत आहे, आपली जी मीडिया आहे ती काय जबाबदारी पेलते, शासन प्रशासन असेल, लोकशाहीचे जे चार स्तंभ आपण म्हणतो ते सर्व परस्पर समन्वयाने काम करतात का? हे अनेक प्रश्न आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वतःला विचारले पाहिजेत. ध्वजारोहण केल्यानंतर, ध्वजाला सलामी दिल्यानंतर आपली जबाबदारी संपत नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या देशासाठी काय योगदान देणार आहोत, काय योगदान देत आहोत, याचं प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. या ठिकाणी प्रत्येकजण स्वतःची बाजू मांडतो, आपल्या समाजाची बाजू मांडतो, परंतु निस्पृह भावनेनं निपक्षपातीपणे वागताना ह्या ठिकाणी दिसत नाही. सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये आपण न्यूट्रल वागलं पाहिजे. आपण कोणा एका समूहाची बाजू घेतली नाही पाहिजे.
आता ते चित्र दिसत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या भूमिकेचं समर्थन करतो, त्याची वकिली करतो आणि मी बरोबर दुसरा चुकीचा हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मित्रांनो, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आपण साजरे करत असताना आपल्या देशाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेणं, समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित करणं आणि त्या पद्धतीने आपली वाटचाल करणं ह्या ठिकाणी महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आणि म्हणून कुठे काय चुकतं, काय उपलब्धता हवी आहे, प्रत्येक गोष्टीचा आढावा हा महत्त्वाचा आहे. बॅकलॉग भरला जातो की नाही, नोकरी व्यवसायाची उपलब्धता आहे की नाही, आणि जी महागाई आहे ती आटोक्यात आली पाहिजे. केवळ पदार्थामध्ये भेसळ असून चालत नाही किंवा भेसळ असते त्याचं समर्थन नाही, तर आपल्या वागण्या बोलण्यात, आपल्या कर्तव्यनिष्ठतेमध्ये आपण स्वच्छ आणि प्रामाणिक असणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. मी या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेल, जातीपातीचं जे राजकारण आहे, गरीब श्रीमंताचं जे राजकारण आहे, जी विषम अशी वर्गवारी आहे, विघटन आहे, यावर आपण मात केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि मी शेवटीसुद्धा भारतीय आहे. भारतीय हीच माझी ओळख आहे. आपण सर्वांनी जातीपातीचं, समाजाची ही लेबल लावून जी आपण मिरवतो फिरवतो, त्यापेक्षा आपण सामाजिक आणि सार्वजनिक ठिकाणी केवळ आणि केवळ भारतीय आहोत ही भावना दृढ केली पाहिजे. आपली प्रार्थनास्थळ काही असो, तो घटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे, परंतु आपली देशाप्रती आपली ओळख, आपली कर्तव्यनिष्ठता, आपली जबाबदारी ही आपण योग्य रीतीने पार पाडतो का, याचं आत्मपरीक्षण आपण सर्वांनी करावं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरे करण्यासारखं होईल. आणि जे स्वातंत्र्यासाठी जे हुतात्मे झाले, ज्यांनी बलिदान दिलं, त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता बाळगत असताना सद्य परिस्थितीमध्ये आपल्या राष्ट्रीय कर्तव्याच्या जबाबदारीला आपण कटिबद्ध होऊ आणि भारतीयत्वाची आपली ओळख ही मोठ्या प्रमाणामध्ये दृढ करण्याचा प्रयत्न करू, अशीच भावना या व्हिडिओच्या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीच्या भावभावना आणि संवेदना, जनतेच्या भावना मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलून दाखवत असतो. आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करून तुर्त या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.